हॅलो, विजन पोलीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत। ज्यांनी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहिली नाहीये त्यांनी तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे तो तुम्ही पाहून घ्यावा, किंवा व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं तर त्या व्हिडिओची लिंक भेटेल, तिथे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। सध्याला आपली ॲडव्हान्स बॅच सुद्धा 11 वाजता चालू आहे आणि बेसिक बॅच 9 वाजता चालू आहे। आज आपल्या सकाळी त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्यानंतर हिरोचा सूत्र कधी वापरायचा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ कशा प्रकारे काढायचा, ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी त्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये आम्ही शिकवला आहोत, तो तुम्ही पाहून घ्यावा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहणार आहोत। सर, आता कशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात? अपूर्णांकाची वजाबाकी ज्यांनी पाहिलंय त्याला गणित येतं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक येतं। ज्यांनी पाहिलं नाहीये त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अपूर्णांकाची वजाबाकी या व्हिडिओची लिंक आहे तो तुम्ही पाहून घ्यावा। आता कशा प्रकारे सोडवायचं बघा, मी तो एक गणित 3 प्रकारात सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। आधी बेसिक कन्सेप्ट करून घ्या, त्यानंतर शॉर्टकट, त्यानंतर अति शॉर्टकट मध्ये बघू। पहिला गणित बघितलं 8.4/2। याला पहिल्याचा प्रकार पहिला घ्या। प्रकार पहिला काय? प्रकार पहिला छेद समान असताना सर मग यात काय करायचंय तर बघा, पुढं 4.8/2 हो सर काय केलं आता इथं बघा, त्याला पूर्णांक म्हणतात। आता ट्रॅडिशनल पद्धतीने सोडवायची गणित कन्सेप्ट बघा, इथं ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्यात ऍड करा सर, वजा वजा आधी ऍड करा तुम्ही, या दोघांचा गुणाकार हा ह्यात वजा अधिक, इथपर्यंत समजतं? बघा 8 दोन्ही 16, 16 20 छेदस्थानी जो संख्या आहे तोच ठेवायचा, वजा 4 दोन्ही 8, 8 16/2। आता पायासारखा आहे, आम्ही गणित कोणतं बघतोय? छेद समान असतानाचे, बरोबर आहे का इथपर्यंत? मग आता कशा प्रकारे सोडवायचं सर? इथं बघा, मग काय होतं? वरच्या वरच्या वजाबाकी 20 मधून 16 गेले, 4 राहिले, छेद 2 भाग मारू शकतात, बेग बेग 2 4, फायनल आन्सर 2। समजतं सर? आता थोडं शॉर्टकट दाखवा बघू। आता बघा थोडं शॉर्टकट दाखवा, आधी गणित लिहून घ्या, लिहून घेतला सर काय? 8.4/2 वजा 4.8/2। मग काय करणार सर? ह्या दोघांचा वजाबाकी करून घ्या। 8 मधून 4 गेले, 4 राहिले, तो सेपरेट ठेवा। आता राहिले काय? 4/2 वजा 8/2। मग काय करणार सर? तर बघा पायासारखा आहे, वरच्या संख्याचा वजाबाकी करून घ्या। हो सर करून घेतला, किती येतो? वजा 4 होतो का? बरोबर का? वजा 4 होतो, वजा 4/2। पुढे बघा आता काय होतो सर? तुमचं गणित उत्तर वेगळं आहे, अजून आपलं उत्तर सुटलं नाही। मग इथं बघा हा खाली घ्या, वजा 4/2, हा छेद इथं आहे तसा ठेवा, त्या दोघांचा गुणाकार इथं अधिक होतो, बरोबर आहे? बरोबर आहे का? मग कशा प्रकारे होतो बघा, हा 4 या दोघांचा अधिक गुणाकार करा, 4 चे किती झाले? 8। इथं काय करायचं आपल्याला? अधिक करायचा होता, मग आहे तो चिन्ह इथं बघा, हा अधिक कंसात वजा 4, मग काय होतो? 8 वजा 4 किती होतो? 4, फायनल आन्सर। मग काय राहतो इथं? समजतं का? इथं हा गणित बघा व्यवस्थित, हा जे 4 इथं आणला होता, हा 4 इथं पूर्णांक, हा पूर्णांकला इथे 4 4, हा गणित वजा 4/2, मग इथं गुणाकार केला आणि इथं बेरीज केला, इथं बघा 8 अधिक हा वजा 4 आलं। मग पुढे काय करायचं बघा, इथं सोडवतो याचा, आता राहिलं काय? आता हे 4 2 8, 8 4 हे 4 राहिलं, 4 छेदस्थानीला 2 ला 2। समजतं इथं बरेच? बेग बे 2 4, मग आपला आन्सर येतो 2। हा सर बघा आला तुमचा आन्सर। सर हे थोडं सोपं वाटायला लागले, हे थोडं किचकिट, हे कधीतरी वाटतं तुम्हाला किचकिट, पण हे सोपंच आहे सर। आता ह्याच्यापेक्षा सोपं दाखवा बघू, हे बघा, हे बघा तिसरा प्रकार यातला 8.4/2 वजा 4.8/2। आता काय करायचं सर? आता भाग मारा,
बेक बे, बे दोन्ही 4, बेक बे, बे चौक 8. खाली सगळे संपलेत, एक राहिले याचा काय नाही. ओके, या दोघांचा बेरीज करा, या दोघांचा बेरीज करा. 4 आणि 2 10 वजा 4 आणि 4 8. बरोबर आहे का? बेरीज करा म्हटलं मी. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, संपला नाही. हे बघा सर आलंय. समजतं का? जर गणित समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पुढचा प्रकार बघायचा. समजतं का बाळांनो? व्यवस्थित एकदम 3 प्रकारात एक गणित दाखवलं तुम्हाला. आधी ट्रॅडिशनल कशा प्रकारे सोडवायचा, बेसिक कन्सेप्ट करून दिला कशात काय असतं. त्यानंतर ना थोडी शॉर्टकट दाखवली, त्यानंतर अजून शॉर्टकट. समजते तर बरेच. पुढचा प्रकार बघायचा म्हणजे त्यातले पुढचे गणित बघायचे. बघा आता पुढचा गणित बघा. आता दुसरा गणित म्हणजे आम्ही एका गणिताचे 3 गणित बघितले. आता डायरेक्ट शॉर्टकट मध्ये बघा. 4.4/4 वजा 5 छेद समान असताना 2.16.4. ओके, 4 1 4 4 1 4 4 1 4 4 चौक 16. मग आता काय करायचं? या दोघात बेरीज करा, या दोघात बेरीज करा. बरोबर आहे? 4 1 4 म्हणजे जो 1 आलाय त्याचे आणि या पूर्णांकाची बेरीज करा. 4 आणि 1 5 वजा 4 आणि हे 2 आणि 4 6 किती राहतात? वजा 1. बेरीज सोडवा, उत्तर तेवढा येतो तुमच्या ट्रॅडिशनल पद्धतीने. आणि दुसरा बघा. दुसरा 6.12/2 वजा 3.16/2. मग आता बेकबे बेसक 12 बेकबे पुढे किती राहतात? 2 16. मग आता या दोघात बेरीज करा, या दोघात बेरीज करा. किती होतो? 6 आणि 6 12 वजा हा वजा चिन्हला वजा चिन्ह 6 आणि 3 8 आणि 3 किती होतात? 11. याचं उत्तर होतो 1. शॉर्टकट पद्धत. व्हिडिओ जर समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुढे बघा. तिसरा गणित 10.4/4 वजा 5.12/4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 3 12. या दोघांत बेरीज, या दोघांत बेरीज 10 आणि 11. बरोबर आहे का? 10 आणि 1 एवढा 4 1 4 1 राहिला का इथं? मग ह्या पूर्णांकाला या पूर्णांकाची बेरीज करायचं अंशाची. इथं काय? ह्या पूर्णांकाला या अंशाची बेरीज करा. अंश किती राहिला होता? 3 भाग मारून. मग 5 आणि 3 8 किती राहतात? 11 मधून 8 गेले, 3 राहिले. इज इट ओके? समजतं का? सर नाही अजून कुठे काय प्रॉब्लेम येतोय? येत नाहीये. पुढचा प्रकार बघायचा आता. पाया भिन्न असताना बघायचे. हो सर बघा.